थोड्याच दिवसात शिवजयंती, आपला आनंदोत्सव साजरा करत असताना कोणत्याही पद्धतीची फिल्मी वाटेल तशी गाणी न लावता, नाचगाणी न करता छत्रपती शिवरायांच्या प्रती आस्था आणि निष्ठा ठेवूनच शिवजयंती साजरी झाली पाहिजे. आणि हे होणं गरजेचं आहे, कारण आज जर याला विकृत स्वरूप आलं तर आपल्याला हे थांबवता येईल का नाही, हे सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. शिवरायांच्या प्रतिमेसमोर कधीही कुठलीही स्त्री नाचणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण पाहत असतो त्यावेळेला आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं, मागे शिवरायांची प्रतिमा आणि समोर कोणीतरी नाचत आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हिंडसाळ करायची नाहीये. म्हणून आपण आपल्या राजाच्या प्रती एकनिष्ठ राहूयात, शिवरायांच्या शिवविचारांच्या प्रती एकनिष्ठ राहूयात. आमचे गड किल्ले हॉटेलच्या रूम सारखे वापरत आहोत, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे की आम्ही आमच्या गड किल्ल्यांवरची मंदिरं हॉटेलच्या रूम सारखी वापरतो. आम्ही आमच्याच गड किल्ल्यांचे जे तटबंदी आहे, जे बुरुज आहे, त्यांना आडोसा बनवून वापरतोय. तर आणि ती सगळी घाण तशीच तिथं पडलेली, ह्या जीवाला कळलं नाही पण आम्हाला कळलं. आणि ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे, खेदजनक गोष्ट आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहील की गड किल्ल्यांवरती अशा पद्धतीचं कोणतेही बिभत्स प्रकार होऊ देऊ नका. जर आपल्या नजरेस येत असेल तर तात्काळ तिथंच ते थांबवा. ज्या स्त्रीला मासाहेब जिजाऊ कळतील ना, ती नक्कीच आयुष्यामध्ये आपली पिढी ही खूप चांगल्या पद्धतीनं घडवू शकते. कारण आमच्या स्त्रियांच्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणास्थान म्हणजे मासाहेब जिजाऊ आहे. जर एक राजा जगाला नैतिकतेचं अधिष्ठान देऊ शकतो, एकमेव असा राजा ज्या राजाच्या दरबारात स्त्री नाचत नाही, असा राजा निर्माण कोण करू शकतं? एक स्त्री, आणि त्या मासाहेब गणपती भूपती प्रजापती सुवर्णरक्त श्रीपती अक्षरांजमृत नैरंगावंदित क्षत्रिय वंदे श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. गळावर कसला टाकायचा बाई, गड किल्ले वाचवा, निसर्ग वाचवा, प्लॅस्टिकचा वापर करा, मुलगा मुलगी भेदभाव करू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. नमस्कार, स्वागत आहे तुमचं संवाद ध्येयवेड्यांच्या पॉडकास्ट चॅनलवर आणि मी आहे तुमचा होस्ट विनोद पाटील. आज आपल्यासोबत एक असे ध्येयवेडी व्यक्ती आहे की ज्यांनी गडकट संवर्धन असेल, ट्रेकिंग असेल किंवा आपल्या स्वराज्याचा ऐतिहासिक इतिहास जतन करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आहे. अशा जागतिक विक्रमवीर अन्वी घाटगे यांच्या मातोश्री व शिवकाल प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा सौ अनिताताई घाटगे मॅडम आज आपल्यासोबत विविध विषयावर चर्चा करणार आहेत. तर चला तर मग त्यांचा प्रेरणादायी प्रवास, गडकोटाविषयी माहिती, तसेच येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा याबाबत अधिक माहिती त्यांच्यासोबत जाणून घेऊया. सर्वप्रथम ताई, तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्ट चॅनेलवर. आपली आमच्या श्रोत्यांना ओळख करून द्यावी व आपण काय करतात ते सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी अनिता घाटगे. माझी ओळख जर सांगायची झाली तर शिवकाळ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापिका अध्यक्षा, तसेच वयाच्या 2ऱ्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर ज्या कन्येने सर केला आणि वर्ल्ड यंगेस्ट माउंटेनर ठरली अशी जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी घाटगे. त्याच पद्धतीने जगातील सर्वात वेगवान क्लाइंबर म्हणून ज्यांच्या नावावरती आतापर्यंत 6 वर्ल्ड रेकॉर्ड्सात, एशिया बुक रेकॉर्ड्सात, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सची नोंद केली गेली, त्यांची आई आणि त्यांची गिर्यारोहक प्रशिक्षक या नात्याने मी आज आपणासमोर व्यक्त होत आहे. आणि ही जरी माझी वैयक्तिक ओळख असली तरी मला वाटतं की माझी आत्मिक ओळख किंवा माझी समाधानाची बाजू म्हणजे ज्या स्वराज्यात माझा जन्म झालेला आहे त्या स्वराज्यातील छत्रपती शिवरायांचे गडकोट संवर्धन स्वच्छता मोहीम म्हणजेच दुर्गसेविका अनिता घाटगे. धन्यवाद ताई. गडकोटाबद्दलचं प्रेम आणि संवर्धनाची वाटचाल कशी सुरू केली आपण?
गडकोटाच्या बद्दल प्रेम म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला गड किल्ल्यांच्या बाबतीत आस्था असायलाच हवी आणि प्रेमही असायलाच हवं. मग ज्या वेळेला आपण आपल्या गडकोटांच्या बद्दल आस्था ठेवू त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण त्यांचं जतन संवर्धन ह्या गोष्टीकडे काळजीपूर्वक पाहत राहू. आणि म्हणूनच ही गोष्ट बिंबवणं आजच्या पिढीला बिंबवणं खूप गरजेचं आहे. पण त्याआधी ती स्वतःमध्ये कशी बिंबली पाहिजे आणि ती केव्हा बिंबत गेली ह्याचा ज्या वेळेला आपण मागोवा घेतो त्यावेळेला लक्षात येतं की शिवराय हे माझे पहिल्यापासून निष्ठा होती किंवा शिवराय हे माझे पहिल्यापासूनच प्रेम आहे. तर शिवरायने प्राणापलीकडे जपलेले गड किल्ले हे देखील माझं प्रेम आहे. मग ह्या गड किल्ल्यांच्या बाबतीत मला काय करता येईल तर हे जे गड किल्ले आज मी कचरा कोंडाळा झाल्यासारखं पाहत असते तेव्हा हे गड किल्ले स्वच्छ करणे हे माझं कर्तव्य असलं पाहिजे. आणि हे कर्तव्य असावं म्हणून या कर्तव्याप्रती स्वतःला वाहून घेत असताना माझ्या पोटी माझी मुलगी जन्माला आल्यानंतर तिलाही या गोष्टीचं भान असावं म्हणून त्यांच्याकडे हा वारसा मी सुपूर्द केला. आणि मला वाटतं की येणाऱ्या प्रत्येक पिढीकडे हा वारसा जाणं गरजेचं आहे. आणि ह्या गडकोटाची जाणीव मला सगळ्यात जास्त जर कुठे होत गेली ज्या वेळेला अन्वीचा जन्म झाला तेव्हा मला याची सगळ्यात जास्त जाणीव झाली. कारण मला त्याच वेळेला असं वाटलं की येणाऱ्या पिढीला मी काय देऊ शकते शाश्वत असं काय देऊ शकते. तर येणाऱ्या पिढीला मी शाश्वत असं माझ्या छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि ह्या इतिहासाचे साक्षीदार असलेले गडकोटांचं संवर्धन स्वच्छता हा विचारांचा वारसा मी त्यांना देऊ शकते. आणि म्हणून याची जर आपण उगम बघायला गेला तर हा उगम अन्वीच्या जन्मापासूनचा आहे. काय आपलं जे शिवकाळ प्रतिष्ठान जे आहे हे प्रतिष्ठान स्थापन करण्यापाठीमाग आपलं विचार किंवा आपलं स्वप्न काय होतं? शिवकाळ प्रतिष्ठान शिवकाळ म्हणजेच काय तर छत्रपती शिवरायांचे कालखंड. शिवरायांच्या कालखंडामध्ये जे शिवरायांचे कर्तृत्व आहे हा शिवरायांचं कर्तृत्व येणाऱ्या मुलांना येणाऱ्या पिढींना इथल्या प्रत्येकाला समजावा यासाठी त्याचं नाव शिवकाळ ठेवलं गेलं. जेणेकरून आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात आणि स्पर्धेच्या युगात वावरत असताना देखील आपल्याला शिवरायांचा शिवकाळ आठवेल आणि शिवकाळात ज्या गोष्टी घडत गेल्या ज्या घटना घडत गेल्या त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून शिवकाळ प्रतिष्ठान हे स्थापन करण्यापाठीमागचा हा उद्देश आहे. आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवराय आजपर्यंत असा एकमेव राजा आहे ज्या राजाच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही म्हणजे स्त्रियांना सन्मान देणारा राजा आणि असाच एकमेव राजा ज्या राजाने कधीही हौशे खातर म्हणा शिकार केली नाही. म्हणून माझा राजा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील येणाऱ्या पिढीला कळावा आणि त्यांनी पर्यावरणाचं जतन करावं ह्या उद्देशाने शिवकाळ प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. खरं तर आजच्या काळामध्ये गडकोटांची अवस्था पाहिली तर मन अगदी विपन्न करण्यासारखं होतं. तर हे ऐतिहासिक जे गडकोटांचं संवर्धन करण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मुळात गडकोटांच्या बद्दल अनास्था जी निर्माण झाली ही अनास्था का निर्माण झाली कारण जेव्हा एखाद्या प्रश्नाच्या उत्तराकडे जातो त्यावेळेला ती उत्तरं जी मिळतात ती उत्तरं भयानक पद्धतीची आहेत. कारण आम्हाला गडकोट दुर्ग हे समजावून सांगताना किंवा आम्ही समजून घेताना त्यांना मंदिरा इतकाच पावित्र्याचा दर्जा आहे ही गोष्ट आम्हाला समजून घेणं सगळ्यात आधी गरजेचं आहे. कारण आज गडांच्याकडे पाहताना पिकनिक पॉइंट म्हणून पाहिलं जातं पिकनिक स्पॉट म्हणून पाहिलं जातं आणि जिथे एखाद्या गोष्टीला पिकनिक स्पॉट म्हणून बघितलं जातं तिथं ती गोष्ट चंगळवादाच्या विळख्यात अडकते आणि हाच दृष्टिकोन तयार झाला आणि आमचे गडकोट दुर्ग जे आहेत ते चंगळवादाच्या विळख्यात अक्षरशः अडकले गेले. आज जर दुर्ग सिंहगड जर बघायचा झाला तर सिंहगडावरती हजारो टन दारूच्या बाटल्या सापडायला लागल्या. सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्टी होऊ लागली. हे सगळ्यात भयानक वास्तव आपण आज बघत असतो आणि मग कुठेतरी आपल्याला स्वतःलाच एक खेद वाटतो की ज्या मावळ्याने रक्त सांडलं म्हणजे गड किल्ल्यांचे जे बुरुज आहेत ज्या तटबंदी आहेत हे केवळ चुना किंवा शिष्य नाहीयेत तर इथं आपल्या मावळ्यांनी देहाचा चिखल केला रक्ताचं पाणी केलं तेव्हा हे गडकोट उभारलेले आहेत तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून त्या गड किल्ल्यांच्या प्रती आपण त्यांना पावित्र्याचा दर्जा देण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन प्रत्येक व्यक्तीचा विकसित होणं गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण गडांच्याकडे पाहू आपल्या दुर्गांच्याकडे पाहू तेव्हा ह्या गडकोटांवरती जे आज चंगळवाद किंवा दारूच्या पार्ट्या चुली मांडून
मिळून पार्ट्या करणे हे यासारखे जे प्रकार होतात हे प्रकार थांबले जातील. पण यासाठी गरज आहे ती मला वाटतं की प्रबोधनाची सगळ्यात मोठी गरज आहे. कारण सर्रास मुलांना सुट्ट्या लागल्या की फिरायला कुठं जायचं ह्या प्रश्नाचं उत्तर हे गडांच्याकडे बोट दाखवलं जातं. तर फिरण्याऐवजी आज आपण अभ्यास मोहीम कुठं घ्यायची त्यावेळेला गडांची नावं आली पाहिजेत. कारण गड किल्ले म्हणजे फक्त फिरण्याचे ठिकाण नाही तर गड किल्ले म्हणजे समजून घेण्याचे ठिकाण आहेत. गड किल्ले म्हणजे आपल्या इतिहासाला स्पर्श करून आपल्यामध्ये स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्याचे सगळ्यात मोठे साक्षीदार म्हणजे गड किल्ले आहेत. आणि गड किल्ले म्हणजे छत्रपती शिवरायांचा जिथं तिथं स्पर्श झालेला आहे तो स्पर्श अनुभवण्याचं सगळ्यात मोठं भाग्य आपल्याला त्या वेळेला लाभत असतं. आणि ही विचारसरणी ही विचारांची चौकट तयार झाली तर मला वाटतं की गड किल्ल्यांच्या वरती जाणारी जी प्रत्येक पावलं आहेत ही प्रत्येक पावलं पहिल्यांदा गड किल्ल्यांवरती नतमस्तक होतील. आणि ही नतमस्तक झालेली मस्तकच खऱ्या अर्थानं गड किल्ल्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यास तयार होतील. आणि अशी मस्तकं तयार व्हायची असतील तर त्यांच्यापर्यंत आज आपल्याला प्रबोधन करणं गरजेचं आहे. आणि एकदा प्रबोधन जर योग्य पद्धतीनं झालं तर मला वाटतं की गड किल्ल्यांना पिकनिक स्पॉट म्हणून न बघता गड किल्ले म्हणजे स्वराज्याच्या इतिहासाचा जिवंत स्मारक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. आणि तिथं नतमस्तक होणारीच मस्तक नेहमी जातील, तिथं हात जोडणारे हात जातील जे हात कधीच गडांवरती कचरा करणार नाहीत. त्यामुळे गड किल्ले हे कचरा कोंडाळा न दिसता आपल्याला खऱ्या अर्थानं गड किल्ले म्हणजे मंदिरा इतकंच पावित्र्याची ठिकाणं दिसतील. हे पाहण्यासाठी आणि हा दिवस उगवण्यासाठी आज आपल्याला अत्यंत तळमळीनं प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून किंवा जे ग्रुप्स गड किल्ल्यांवरती जातात त्यांना ह्या गोष्टी समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. आणि हे समजावून सांगायचं काम अनेक दुर्गसेवक दुर्गसेविका अनेक संस्था संघटना करत असतात. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं या कामामध्ये स्वतःला जर झोकून दिलं तर मला वाटतं गड किल्ल्यांचं पावित्र्य अबाधित राहू शकतं. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आपला आता विकसित भारत किंवा विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे आणि यामध्ये दळणवळण हा एक खूप मोठा घटक आहे. आणि जे आपले गडकोट आहेत आता महाराष्ट्रातील काही गडकोट जर बघितले आपला जवळचाच पन्हाळगड असू दे किंवा सिंहगड असू दे या गडावर गाडी जवळजवळ आता पूर्ण गडावर अगदी माथ्यावर पोहोचते. पन्हाळगडावर तर 3 दरवाजा असतील किंवा अंबारखाना असतील धान्याचं कोठार असेल इथंपर्यंत गाड्या जाऊन पोहोचतात. तर हे जे दळणवळण जे आहे आणि दुसरीकडे जर बघितला तर आपला रायगड सारखा अभेद्य किल्ला जिथे अजून दळणवळण नाही. मग याच्यामुळे जे दळणवळण जे झाल्यामुळे येणाऱ्याचा काय परिणाम होतोय का? मुळात कसं असतं की विकास जो होत असतो त्या विकासाचे मुद्दे ज्या वेळेला आपण लक्षात घेतो त्यावेळेला मला वाटतं की विकासाच्या नावा पाठीमागं शाश्वत येणं खूप गरजेचं आहे, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो. जर शाश्वत विकास होत असेल तर तिथं पर्यावरणाची हानी होत नसते आणि ऐतिहासिक ज्या बाबी आहेत त्यांची हानी होत नसते. मग हा शाश्वत विकास जो होत असतो तर त्या शाश्वत विकासाकडे बघत असताना आपण गड किल्ल्यांच्या पर्यंत जे गडांच्या टोकांवरती पर्यंत आज वाहनं जातात आणि याच्यामुळे होतं कसं की मुलांना किंवा येणाऱ्या पिढीला ह्या गोष्टी कळतच नाही की गड कशा पद्धतीनं चढाई केली जाते. आज बऱ्याच पन्हाळगड बघायचं झालं तर दुर्गश्री पन्हाळगडावरती पूर्ण टोकापर्यंत वाहनं जातात. त्याच नंतर अनेक गड किल्ले असे आहेत की ज्या गड किल्ल्यांचा बाले किल्ला देखील आज अस्तित्वात नाहीये. मग यामुळे येणाऱ्या पिढीला जेव्हा मी दुर्गश्री पन्हाळा सांगेन आणि जर त्यांना सांगितलं की या गडाला सिद्धी जोहरचा वेढा पडलेला हा गडाचा वेढा फोडता येत नव्हता तर ती मुलं माझ्यावर कितपत विश्वास ठेवतील हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण मुलांना आज काय दिसतं की ह्या गडावरती आपण सफाईपणे किंवा सरळपणे गाडी घेऊन जाऊ शकतो, मग हा वेढा कसा काय फोडता आला नाही. म्हणून आज आपल्याला जे गड किल्ले आहेत ह्या गड किल्ल्यांचा जर विकास करायचा असेल किंवा गड किल्ल्यांचा जर पर्यटन विकास करायचा असेल तर गड किल्ल्यांची जी स्थापत्यशास्त्रातली जी बांधणी आहे या बांधणीला कुठेही धक्का न लावता किंवा अतिरिक्त हस्तक्षेप न करता तो जशाच तसा ठेवून आपल्याला पर्यटन विकास करावा लागणार आहे. त्यालाच आपण गड किल्ल्यांच्या बाबतीतला शाश्वत विकास म्हणू शकतो. कारण गडावरती गाड्या फिरू लागल्या. गडावरती गाड्या फिरल्यामुळे कसं होतं की जे साहित्य आहे मग त्यात बॉटल्स असतील खाण्याचे जे खाऊ असतो तो खाऊचे जे रिकामे पडलेले रॅपर्स असतील हे सगळं घेऊन जाणं सोपं होतं. आणि हे घेऊन गेल्यानंतर मानसिकता अशी असते की ते परत कचरा घेऊन येण्याची मानसिकता नसते आणि तो कचरा तसाच गडांवरती पडून राहतो. कित्येक गडांच्या विहिरी ह्या कचऱ्याने भरल्या गेलेल्या असतात आणि ते ज्या वेळेला आपण पाहतो तेव्हा कुठेतरी खंत वाटतो की आपण प्रगती तर केली, गडांना आपण पर्यटनाचा दर्जा तर दिला, पण आपण शाश्वत पर्यटनाचा दर्जा दिला का?
म्हणून शाश्वत पर्यटन गड किल्ल्यांच्या बाबतीत होणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये ही गोष्ट सगळ्यात आधी नमूद पाहिजे की गडाचा ऐतिहासिक ठेवा जो आहे तो अबाधित राहील. गडाच्या कोणत्याही बाबीमध्ये अतिरिक्त हस्तक्षेप होणार नाही. गड किल्ल्यांवरती कचरा हा घेऊन जाता येणार नाही आणि गडांवरती नेलेलं जे काही साहित्य आपण आपल्या बॅगेतून कॅरी करून घेऊन जाऊ तो पुन्हा येताना जशाच तसा आला पाहिजे. आजही महाराष्ट्रात असे अनेक गड किल्ले आहेत जिथं वाहनं जात नाहीत. यामध्ये रतनगड आहे, कोल्हापूर जिल्ह्यातला सोनगड आहे, रांगणागड आहे, म्हणजे असे अनेक गड आहेत की जिथं जाता येत नाही. पण बऱ्याच वेळेला असं होतं की ज्यांना जायचंय म्हणजे वयस्कर वृद्ध व्यक्ती आहेत पण त्यांना आयुष्यभर कधीच गड पाहता आले नाहीत, अशा व्यक्तींना जायचं असतं परंतु रस्ता नसल्यामुळे जाता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु काही वेळेला ज्यांची इच्छाशक्ती प्रखर असते त्यामध्ये वयस्कर व्यक्ती असेल, लहान मूल असेल, महिला असेल, ते सर्वजण गडकोटे पायी चढू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की गडांच्या प्रती जो विकास सुरू आहे हा विकास शाश्वत असावा. गडांच्या कोणत्याही गोष्टींना किंवा कोणत्याही बुरुजाला किंवा कोणत्याही तटबंदीला कुठंच आपण तिथं हस्तक्षेप न करता हा फक्त छत्रपती शिवरायांच्या दृष्टिकोनातून तो गड कशा पद्धतीनं स्वराज्यामध्ये समाविष्ट झाला, तो शिवरायांनी कसा जतन केला, त्याच पद्धतीनं आपल्याला जतन करता आलं तर तो गडकिल्ल्यांच्या बाबतीत शाश्वत पर्यटन विकास होईल. अन्यथा गडकिल्ल्यांच्या वरती जे आज आपण सर्रासपणे वाहतूक पाहतो, सर्रासपणे चाललेल्या अनेक गोष्टी ज्या पाहतो ह्यात भर पडत जाणार आहे आणि हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर हा आपल्याला शाश्वत विकास करावाच लागणार आहे. एक सेन्सिटिव्ह प्रश्न असा म्हणावा लागेल की आपला जे एकेकाळची स्वराज्याची राजधानी असणारा पन्हाळा किल्ला आणि आज या पन्हाळा किल्ल्याची जर अवस्था बघितली तर आज पन्हाळगडावर नको ते अवैध धंदे सुरू आहेत. अनेक ठिकाणी लॉजिंग सुरू आहे, अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडतात. तर महाराजांची जी राजधानी होती या पन्हाळगडाची आज अवस्था अशी आहे, याबद्दल तुमचे एक शिवभक्त म्हणून तुमची काय भावना आहे, तुमच्या मनामध्ये काय वाटते याबद्दल? आता सर दुर्गश्री पन्हाळगड जर बघायचा झाला तर स्वराज्यात दुर्गश्री पन्हाळगडासारखा दुर्ग नव्हता. आणि जर आज मी स्वतःला जर पन्हाळगड समजून पन्हाळगड बोलतोय असं जर मला कधी कधी वाटलं तर मला वाटतं की माझ्या एवढं दुर्भाग्य कुठल्या गडाचं नसणार आहे. कारण आज पन्हाळगडावरती इतके लॉज झालेले आहेत, इतक्या अवैध प्रकार सुरू आहेत की जर एखादी कोणतीही जर घटना घडली जी विकृत अशी घटना असेल तर ती विकृत घटना घडल्यानंतर पहिलं पन्हाळगडाचं नाव घेतलं जातं की तिथं जाऊन चौकशी करूया, तिथं गेलेत काय कपल्स बघूया. म्हणजे जो गड आम्हाला इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं अभ्यासण्यासाठी हवा होता त्या गडाचं जर आज अशा पद्धतीनं नाव घेतलं जात असेल तर हे माझ्यासारख्या शिवप्रेमींसाठी तर अत्यंत वेदनादायकच आहे. आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे असा आहे की रोजगार प्राप्त व्हावा म्हणून जे गड किल्ल्यांच्या बाबतीत आपण बोलतो रोजगार निर्माण व्हावाच, आम्ही त्या विरोधात कधीच नाही, पण तो रोजगार कितपर्यंत आणि कुठपर्यंत निर्माण व्हावा ह्याची एक चौकट हवी. कारण जोपर्यंत आपण बंधन किंवा बांध घालून घेतणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टींना अर्थच राहणार नाही. जर गडाच्या पूर्ण उंबऱ्यापर्यंत जर रोजगार हवा म्हणून जर तिथपर्यंत स्टॉल्स पडले जात असतील तर त्या गडाचं गडपण काय राहणार आहे. बरं, रोजगार हवा जे पर्यटक येणार आहेत किंवा जे दुर्ग पाहण्यासाठी येणार आहेत त्यांच्या जर पोटापाण्याची व्यवस्था म्हणून जर काही गोष्टी हॉटेल्स वगैरे खाण्याचे स्टॉल्स उभे राहिले असतील तर त्यांचं जी रचना आहे ती रचना कशी असायला हवी. आणि आताची जी आपण रचना बघतो ती रचना बघताना मला इतकं वाईट वाटतं की खऱ्या अर्थानं ती फक्त पोटापाण्याची सोय म्हणून गडांवरती ते हॉटेल्स उभे राहिलेले नाहीये. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे कारण गड किल्ले स्वच्छता संवर्धनाच्या वेळेला अशा अनेक गोष्टी आढळून येतात की ज्या सांगताना आणि ज्या वेचताना अक्षरशः स्वतःला लाज वाटावी अशा अनेक गोष्टी घडत असतात. आणि म्हणून माझी एक प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आहे की पन्हाळगडाच्या बाबतीत जे प्रचंड अतिक्रमण झालेलं आहे ह्या अतिक्रमणाचा कुठंतरी विचार होऊन हे अतिक्रमण थांबवणं आणि त्या गडाचा जो इतिहास आहे तो जसाच्या तसा हा येणाऱ्या पिढीला देणं आणि पिढीपर्यंत पोहोचवणं ही खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण पन्हाळगडावरती छत्रपती शिवरायांचा राजवाडा आहे, शिवराय तिथे थांबलेले आहेत. पन्हाळगडाला लागूनच पावनगड नावाचा जोडगड शिवरायांनी बांधून घेतला आणि म्हणजे इतकी मोठी इतिहासाची विचारसरणी आम्हाला लाभलेली असताना खरंच ती विचारसरणी आज आम्ही जोपासत आहोत का. आणि जर ह्याचं उत्तर नकारार्थी येत असेल तर आम्हीच आमच्याकडे जे काही विशेष होतं
त्याचा अवशेष बनत गेला आणि ते आता नामशेष होण्यासाठी स्वतः आम्हीच कारणीभूत ठरत आहोत. आणि मग आपण आपला इतिहास, आपले जिवंत स्मारक नामशेष करायचीत का, ह्याचा त्यानं विचार करावा आणि आपल्या गडांच्या प्रती निष्ठाने आस्था ठेवावी. आणि दुर्ग श्री पन्हाळगड असेल किंवा अनेक असे वनदुर्ग आहेत, ज्या वनदुर्गांच्या प्रती जात असताना आपण फक्त शिवरायांना आठवत, शिवरायांचं स्मरण करत त्या गडांवरती गेलं पाहिजे, जेणेकरून त्या गडाचं पावित्र्य हे अबाधित राहील. मॅडम, आपण बऱ्याच ठिकाणी गडकोट संवर्धनाचं काम करत असता, तर हे संवर्धन करत असताना शासन असेल, प्रशासन असेल किंवा स्थानिक असतील किंवा स्वयंसेवक असेल, या सर्वांचा आपण समन्वय कसा साधता? समन्वय म्हणजे सर, आता मुळात कसं आहे की आपली शासन ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला शासनाची व्याख्या काय असते की आपल्या इथं लोकशाही आहे आणि लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेली शासन व्यवस्था. म्हणजे ह्याचा मूळ गाभा हा लोक आहे. मग जोपर्यंत लोकांच्या मनामध्ये हा दृष्टिकोन तयार होत नाही तोपर्यंत शासन पातळीवरती आपण किंवा शासनाकडे बोट दाखवू शकत नाही. कारण शासन म्हणजेच काय तर लोकांनी निवडून दिलेली लोकप्रतिनिधी आहेत. म्हणून आपल्याकडे ज्या वेळेला लोक एकत्र येतील, सर्व स्वयंसेवक एकत्र येतील आणि ते सर्व एकत्र आल्यानंतर गड किल्ल्यांच्या बाबतीत त्यांचा एक दृष्टिकोन असा राहील की आम्हाला आमच्या गड जे आहेत, आमच्याकडे स्वच्छ हवेत, आमच्याकडे संवर्धित हवेत. आणि मग लोकांच्या मागणीला शासन हे पाठबळ नेहमी देतच असतं, कोणतंही शासन असून दे. कारण शासन हे लोकांनी निवडून दिलेलं असल्यामुळे लोकांच्या मागण्या पूर्ण करणं, लोकांच्या मागण्यांना पाठिंबा देणं हे शासनाचं काम असतं आणि प्रत्येक शासन ते करत राहणार, करत आलेलं आहे. मग म्हणून मला असं वाटतं की सर्व स्वयंसेवक, सर्व दुर्गसेवक, सर्व दुर्ग सेविका, सर्व संस्था, संघटना आणि सर्व जे लोक आहेत, ह्या सर्व लोकांनी ही मागणी शासनापुढे ठेवणं गरजेचं आहे. शासन त्याला नक्कीच पाठिंबा देईल आणि हा समन्वय नेहमी चालत राहील. आपण बरेच ठिकाणी गडकोट संवर्धन करत असताना अनेक अडचणी आल्या असतील, तर अशी कोणती मोठी अडचण आली होती का, आणि त्या अडचणीला आपण कशा पद्धतीने सामोरं गेलात आणि ती अडचण कशी दूर केली? गडकोट संवर्धनाच्या वेळेला सर अडचण जर म्हणायची झाली तर आज दुर्दैव हे आहे की आज प्रत्येक जिल्ह्यात अनेक गडकिल्ले आहेत आणि असे काही गडकिल्ले आहेत ज्या गडकिल्ल्यांवरती मानवी वस्ती प्रचंड झालेली आहे. फक्त त्या गडकिल्ल्यांवरती मानवी वस्ती झाली नाही तर त्या मानवी वस्ती होत असताना अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी तटबंदींवरती संडास बांधलेले आहेत आणि ते संडास बांधल्यानंतर त्या तटबंदींवरती अक्षरशः पाईपा देखील टाकलेल्या नाही आहेत. म्हणजे त्या बुरुजांवरनं रोज मानवी विष्ठा वाहते. ही सगळ्यात मोठी खेदजनक बाब आहे. मुळात गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीच्या मनातली आस्था कारणीभूत आहे. आपण किती निष्ठेनं काम करतो ही गोष्ट महत्वाची आहे. इथं कोणत्याही पद्धतीच्या व्यक्तीची प्रवृत्ती ह्याहीपेक्षा त्या व्यक्तीला छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या विषयी काय वाटतं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात खेदजनक बाब म्हणजे ही आहे की जर आम्ही तटबंदींच्या वरती जर संडास बांधून पायपा आणि ह्या अशा गोष्टी करत असो तर स्वतःला कुठेतरी विचारणं गरजेचं आहे की आमची तटबंदी शौचालयासारखी आहेत का. म्हणजे आम्ही कुठं आमचा इतिहास घेऊन चाललेलो आहोत. असे अनेक गड आहेत. आता मी त्या गडांची नावं किंवा त्या गावांची नावं घेणार नाही कारण त्या गावकऱ्यांना तिथल्या सरपंचांना मी प्रस्ताव दिलेले आहेत, त्यांना ह्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी याच्यावरती मार्ग काढतो अशाही पद्धतीने मला आश्वासनं दिलेली आहेत. ते जर या दिलेल्या शब्दाला पाळत असतील तर ते नक्कीच अभिमानास्पद किंवा अभिनंदनीय राहणार आहे की त्यांना गडकिल्ल्यांचं महत्व कळलं. जर त्यांनी या गोष्टीवरती कोणताही आक्षेप न घेता आहे तसं सुरू राहिलं तर मग ह्या गोष्टी मीडिया समोर वगैरे आपल्याला बोलाव्याच लागतील. कारण शेवटी हा गडकिल्ल्यांचा प्रश्न म्हणजेच आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि आपली अस्मिता ही चांगल्या पद्धतीनेच आपल्याला जोपासता यावी. गडकोट संवर्धनामध्ये स्वच्छता तर हा खूप मोठा घटक आहेच, पण याचबरोबर आणखीन कोणते उपाय करणे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं संवर्धनासाठी? आता सर स्वच्छता अभियानाचं म्हणजे कसं असतं की गडांवरती जे पर्यटक येतात ते पर्यटक जे कचरा टाकतील ते कचरा उचलणं, त्या गडाच्या वरचे जे बुरुज असतील त्या बुरुजावरचा कचरा उचलणं, पूर्ण गड स्वच्छ करणं म्हणजे स्वच्छता मोहीम. या कचऱ्यांमध्ये अक्षरशः डायपर देखील पडलेले असतात. म्हणजे डायपर टाकणाऱ्यांनाही कळत नसेल का आपण कुठे डायपर टाकतो. मग पावनगड जो आहे तो शिवरायांनी निर्माण केलेला पावनगड, त्या पावनगडावरती शिवरायांनी बांधलेलं
शिवनिर्मित असं महादेव मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात प्रचंड डायपर पडलेले असतात. म्हणजे मुलांचं चेंजिंग रूम म्हणून मंदिराचा वापर होतो का, ह्याही गोष्टींचा विचार करण्यासारखं होतं. म्हणून मंदिराचा जीर्णोद्धार होऊन मंदिराला आता गेट करण्यात आलेला आहे, जेणेकरून ज्यांना जायचंय त्यांनी श्रद्धेनं जावं आणि श्रद्धेनंच बाहेर यावं. ही एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आणि स्वच्छता अभियान म्हणजे पूर्ण कचरा ज्या वेळेला आपण काढतो ही गोष्ट, आणि संवर्धन म्हणजे काय असतं की जे बुरुज ढासळलेले आहेत ह्या बुरुजांना परत एकदा उभा करणं. ज्या मंदिरांच्या कमानी ढासळलेल्या आहेत त्या मंदिराच्या कमानींना परत एकदा बांधकाम करून परत एकदा त्यांना उभं करणं म्हणजे संवर्धन असतं, जेणेकरून येणारे अनेक 150-200 वर्ष हा जो ठेवा आहे हा ठेवा आपल्याला आहे असा ठेवता येईल. जर आज माझा स्वतः वैयक्तिक जर विचार करायचा झाला तर मी हा विचार करेन, जर मी माझी वैयक्तिक संपत्ती निर्माण करायची तर ती माझी वैयक्तिक संपत्ती काय असू शकेल की माझी मुलगी. मग माझ्या मुलगीला मी काय शिकवणार आहे की किंवा काय शिकवत आहे की हे जे गड किल्ले आहेत हे गड किल्ले आपल्याला जतन करणं गरजेचं आहे. हे जतन करणं का गरजेचं आहे तर मी निर्माण केलेली जी संपत्ती आहे ही संपत्ती फक्त माझी पिढी उपभोगू शकणार आहे. परंतु जर मी गड किल्ले जतन केले, संवर्धित केले तर येणाऱ्या कित्येक पिढ्या छत्रपती शिवरायांचा हा जो वारसा आहे हा वारसा इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहत राहणार आहेत. कारण माझ्या नंतर म्हणजे माझ्या मृत्यूनंतर माझी पिढी माझ्या वैयक्तिक संपत्तीचं काय करणार मला माहिती नाही. परंतु जर मी जिवंत असताना माझी जर संपत्ती माझ्या गडकिल्ल्यांसाठी वापरात आणणार असेल तर मला याची खात्री आहे की जेवढी लोक त्या गडकिल्ल्यांच्याकडे जातील ते छत्रपती शिवरायांचा हा वारसा याची डोळा पाहतील. म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न हा राहणार, माझ्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा या पलीकडे जी माझी काही संपत्ती असेल ती मी छत्रपती शिवरायांच्या गडकोटासाठीच बांधील ठेवणार आहे. आणि तेच माझ्या आयुष्याचं संचित असावं आणि ते संचित नेहमी राहावं. कारण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला गड किल्ल्यांच्या पर्यंत राबता येणं हे मी माझ्या आयुष्याचं ध्येय किंवा माझं संचित समजते. ताई, तुमची कन्या अन्वी, तर अन्वीचा वाढदिवस ज्यावेळी असतो वाढदिवसानिमित्त तुम्ही गडकोटांची स्वच्छता मोहीम राबवत असता. परवाच अन्वीचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसा दिवशी आपण पावनगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबवली होती. आणि या पावनगड जो किल्ला आहे तो अगदी पन्हाळगडाला लागून, पन्हाळ्याचा उपकिल्लाच म्हटला तर काही वावगं ठरणार नाही, पन्हाळ्याला लागून असणारा जो पावनगड किल्ला आहे तो बऱ्याच लोकांना माहित नाही. तर या पावनगड किल्ल्याविषयी आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती, त्याचा इतिहास तुम्ही थोडक्यात सांगाल का? कारण पन्हाळगडावर बरेच लोक जातात पण तिथून पावनगड कुठे आहे आणि त्याचा इतिहास लोकांना माहित आहे, तर त्याची फक्त माहिती सांगाल का? दुर्गश्री पावनगड हा छत्रपती शिवरायांनी 1763 कालखंडात बांधून घेतला. याचं कारण असं होतं, ज्या वेळेला सिद्धी जोहरचा वेढा पडला आणि सिद्धी जोहरचा वेढा पडून ज्या वेळेला मावळ्यांसह शिवराय राजदिंडी मार्गे विशाळगडाकडे निघाले आणि जो पावनखिंडीचा रणसंग्राम आहे हा रणसंग्राम आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तर त्याच्यानंतर शिवरायांनी ज्या वेळेला पुन्हा दुसऱ्यांदा पन्हाळगड जिंकून घेतला मग त्यावेळेला शिवरायांनी हा विचार केला की गड किल्ल्यांच्या जे शेजारी डोंगर आहेत उंचीवरचे गडाला लागून, तर हे उंचीवरच्या जे डोंगर आहेत ह्या डोंगरांचे एकतर पाडा व्हावा किंवा त्यांना तटबंदी बांधून तो गडांना जोड किल्ला म्हणून बांधता यावा. कारण सिद्धी जोहरने ही सुरुवातीला पावनगड जी आहे ही मार्तंडेय टेकडी होती, त्या टेकडीवरूनच पन्हाळगडावरती तोफांचा मारा केलेला होता. म्हणून या टेकडीचं शिवरायांनी तटबंदी बांधून घेऊन हे पावनगड हा आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट केला. आणि हा गड राखण्यासाठी तिथले घाटगे सरदार जे होते ह्या सरदारांनी जीवाची पराकाष्ठा केली. हा गड जेव्हा ब्रिटिशांच्या कारकिर्दीच्या वेळेला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला तेव्हा ब्रिटिशांनी त्या गडाची नासधूस केली. अन्यथा अत्यंत मजबूत बांधकाम असलेला असा हा पावनगड आहे. जेव्हा आपण पन्हाळगडावरती जातो तेव्हा अंधारभाव जी आपल्याला दिसते, अंधारभावच्या बाजूला लागून जो रस्ता आपल्याला दिसतो त्या रस्त्याने आपण पुढे गेला असता आपल्याला पावनगडाची तटबंदी दिसायला सुरुवात होते. आणि संपूर्ण तो गड, पन्हाळगड आणि पावनगड हा संपूर्ण एकत्रच गड आहे. परंतु दुर्दैव असं आहे की पन्हाळगडावरती आपल्याला ज्या मौज मजेच्या गोष्टी आहेत ह्या मौज मजेच्या गोष्टी प्रचंड प्रमाणात आता तिथं असल्यामुळं लोक तिथं बराच वेळ रेंगाळतात, ठराविक ठिकाणीच रेंगाळतात. बाकी पन्हाळगड जो आहे तो पन्हाळगडावर जवळजवळ 50हून अधिक अशी ऐतिहासिक बाबी आहेत ज्या पाहता येण्यासारख्या आहेत किंवा ज्या पाहायलाच हव्यात, त्या कोणीही पाहत नाही किंवा तिकडं सहसा जातही नाहीत. तर मला असं वाटतं की जर पन्हाळगड समजून घ्यायचा असेल तर सकाळी 7ला जर आपण गड समजून घ्यायला सुरुवात केला
तरी रात्रीचे 9-9:30 वाजले तरी गड फिरून होत नाही किंवा समजून घेऊन होत नाहीत. इतका प्रचंड मोठा गड, गडावरच्या अनेक चोरवाटा ज्या आहेत त्या चोरवाटा देखील आजच्या तिथं कित्येक जणांना माहिती देखील नसणार आहे. तर अभ्यास म्हणून ज्या वेळेला गड आपण बघू पन्हाळगड, त्यावेळेला पन्हाळगड आणि पावनगड हे दोन्ही जोडगडांचा आपल्याला इतिहास चांगल्या पद्धतीने समजत जातो, त्यांची रचना समजते आणि पन्हाळगडावरती जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं पावनगड हा आवर्जून बघावा. तो पावनगड बघत असताना तिथली रचना बघावी आणि हे सगळं करत असताना तिथं कुठेही कचरा होणार नाही याचं भान ठेवून हा गड बघावा. ताई, आपण मगाशी विकासाबाबत जी चर्चा केली, या संदर्भात आणखीन एक मला असं विचारायचं होतं की महाराष्ट्रात अनेक असेच दुर्गम किल्ले आहेत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातीलच आपण बघू की मोडागड सारखा किल्ला असेल किंवा रांगण्यासारखा किल्ला असेल की इथं अजून पर्यटन विकास झालेला नाही. पण त्याच जिल्ह्यातील पन्हाळगड किल्ला असेल, तिथं पर्यटन एवढं झालंय की गडावर अगदी सिमेंटची जंगलच उभं राहिल्यात असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. पण हे जे मोडागड असेल, रांगणा किल्ला असेल, इथं जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळून येते आणि पन्हाळगडावर आपण बघितले की किती प्रमाणात कमी झालेले आहेत ते. मग तुम्हाला असं काय वाटतंय का की असला विकास होण्यापेक्षा किंवा असं पर्यटन स्थळ होण्यापेक्षा जे आत्ता आहे जैवविविधता जी अशी टिकून राहिल्या अशीच राहिलेली बरं ह्या अशा पर्यटनापेक्षा? आता सर यामध्ये प्रामुख्याने कसं येतं, जेव्हा आपण जैवविविधतेचा विचार करतो तर जैवविविधतेने परिपूर्ण अशा गोष्टीच्या वेळेला बघतो तर दुर्ग श्री रांगणा हा जैवविविधतेने अत्यंत परिपूर्ण असा गड आहे. कारण गडाकडे जाताना जो मार्ग आहे एक साधारण 10 ते 11 किलोमीटरचा जो जंगल रस्ता आहे, ह्या जंगलाच्या दोन्ही बाजूला अनेक अगणित असे जीव विकसित झालेले आहेत, अगणित अशा वनस्पती आहेत ज्या शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण ज्या वेळेला आपण दुर्ग श्री रांगणाकडे जात असतो तिथल्या प्रत्येक झाडांवरती लायकेन नावाची जी बुरशीजन्य प्रकार असतो तो आपल्याला उमगलेला दिसतो, उठलेला दिसतो आणि हे लायकन तिथंच निर्माण होतं जिथं झिरो पोल्युशन असतं. म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण जिथं नसतं तिथं लायकनची उत्पत्ती होते. म्हणजे जर तिथं लायकेनची उत्पत्ती होते याचा अर्थ पूर्ण ते प्रदूषण विरहित तो भाग आहे आणि त्यामुळे तिथं अगणित असे आपल्याला जीव जंतू अनेक कीटक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जर आपण तिथं अत्यंत हस्तक्षेप केला, अतिरिक्त हस्तक्षेप केला तर ह्या ज्या जाती आहेत त्या वनस्पतींच्या, त्या प्राण्यांच्या, त्या कीटकांच्या, ह्या सगळ्या जाती संपुष्टात जाईल आणि एकदा हे संपुष्टात गेले तर निसर्गाचा जो समतोल आहे हा निसर्गाचा समतोल ढासळला जातो आणि निसर्गाचा समतोल ढासळला की त्याचा जे दुष्परिणाम आहे ते दुष्परिणाम मानवी जीवनावरती आपल्याला पाहायला मिळतात. तसेच दुर्गश्री पन्हाळगड जर बघितला तर पन्हाळगड मुळात हा गिरिदुर्ग आहे. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरांवरती वसलेला गड. मग आज जर आपण त्याला गिरिदुर्ग म्हणून मुलांना सांगितलं तर मुलं मलाच प्रश्न विचारतात कुठं डोंगर आहे. म्हणजे ही खरं तर अत्यंत खेदनीय गोष्ट आहे की गिरिदुर्गाला ते गिरिदुर्ग म्हणायला तयार नाहीत. कारण आपण तिथलं सर्व काही जी जैवविविधता होती ती नष्ट केली आणि रस्ते तयार केले गेले. मग त्यावेळेला अत्यंत अगणित अशा पद्धतीनं जी जैवविविधता होती ती नष्ट झालेली आहे आणि याचे दुष्परिणाम हे हळूहळू होतच आहेत. म्हणून मग विकास हवा की नको हा ज्या वेळेला प्रश्न पडतो त्यावेळेला असं वाटतं विकास हवा, पण तो विकास हा पर्यावरणाशी निगडीत असावा आणि पर्यावरणाची तिथं कोणत्याही प्रकारची हानी होता कामा नये. मग विकास करत असताना रोजगार निर्मिती होते. मग रोजगार निर्मिती जर करायची असेल तर ती रोजगार निर्मिती आपल्याला त्या पर्यावरणाशी निगडीतच करता येतं. जसं मध विक्री करणारे पण जे आहेत हे पर्यावरणाशी निगडीतच गोष्टी असतात. त्याच पद्धतीनं पर्यावरणामध्ये जाऊन ज्या वेळेला आपण पर्यावरणाशी ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतील त्या गोष्टी पर्यावरणाकडून घेणं आणि त्याच्या बदल्यात पर्यावरणाला आपल्याकडून जतन करणं, ह्या ज्या दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने चालतील किंवा दुहेरी बंधावरती ज्या वेळेला चालेल तेव्हा त्या विकासाला अर्थ राहणार आहे. आता फक्त एवढंच काय होतं, आपण पर्यावरणाकडून ओरबाडून घेत आहोत. ते प्रत्येक गोष्ट आपण ओरबाडून घेत आहोत, पण देतो का आपण पर्यावरणाला रिटर्न? त्याचं काहीच देत नाही. आपण पर्यावरणही जतन करत नाहीये. मग आता प्लॅस्टिकचा बेसुमार जो वाढ आहे ही वाढ आली. आज जर दुर्गश्री पन्हाळगडावरती बघायला गेलं तर ज्याला आपण गणपती म्हणतो, छोटासा एक प्राणी असतो सरपटणारा, तर हा प्राणी आपल्याला पन्हाळगडावरती प्रचंड प्रमाणात दिसतो. मग ह्याचं जर मिडिएट्रिशनच्या पिरियड मधला हा प्राणी समजला जातो. कारण पृथ्वी ज्या वेळेला 5 वेळा नष्ट झाली असं म्हटलं जातं किंवा डायनासोरांची जी नष्ट होण्याची प्रोसेस होती ज्या वेळेला त्या
वातावरणात बदल झाले आणि डायनासोरांच्या नष्ट होण्याच्या प्रोसेसमध्ये डायनासोर हा सरपटणाऱ्या प्राण्याच्या मध्ये रूपांतरित होण्याचा जो मधला मिडिएट्रेशनचा पिरियड म्हटला जातो किंवा मिडिएट्रेशनचा प्राणी म्हणून ज्याला बघितलं जातं, तर ते त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात पावनगडावरती आहे. पावनगडावरती अशा पद्धतीची सुरवंट आहेत, म्हणजे सुरवंट आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीत, पण त्यांचं निसर्गात असणं खूप गरजेचं आहे आणि ते निसर्गात राहावे यासाठी जे हस्तक्षेप किंवा जो विकास म्हणून आपण हस्तक्षेप करतो तो थांबवावाच लागणार आहे, तरच ही निसर्गाची जी साखळी आहे ती अबाधित राहणार आहे. ताई, आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करत असताच याचबरोबर आपल्याला ट्रेकिंगचे असेल किंवा अभ्यास मोहिमांची ही बरेच आवड आहे आणि आपण बरेच ट्रेकिंग या आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करत असतात. आणि याच मध्ये आपली जी तुमची कन्या आहे, जिनं अगदी 2-2.5 वर्षामध्ये कळसुबाई शिखर सारखं मोठं शिखर पार करून आणि अनेक जागतिक विक्रम तिनं आपल्या नावावर नोंद केलेत, अशी तुमची कन्या अन्वी घाटगे हिनं जे हे विक्रम करत असताना तिला प्रेरणा किंवा मार्गदर्शन देण्याचं काम तुम्ही कशा पद्धतीने केलं? आता मुळात अन्वी ही कधी म्हणजे अशी शांत बसलेली मला कधीच आढळलेली नाही. आणि अन्वीची जर प्रशिक्षणाचं जर म्हटला तर आपल्याकडे गर्भसंस्कार नावाचा एक आहे. अन्वी जेव्हा गर्भात होती तेव्हाच तिच्यावरती छत्रपती शिवरायांचे विचार हे जाणीवपूर्वक बिंबवले गेलेले आहेत. आणि गर्भातच तिची जी वाढ आहे, मानसिक वाढ किंवा शारीरिक वाढ, ती अत्यंत प्रगल्भतेच्या दृष्टिकोनातून तयार केलेली आहे. आणि जेव्हा त्या 5 महिन्यांच्या होत्या तेव्हा 5 महिन्यांच्या असताना त्या उभ्या राहिलेल्या आहेत. सहसा 5व्या महिन्यात मुलं रांगतात, पण त्या उभ्या राहिल्या आणि 1 वर्षाच्या कालावधीत त्या जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर चालायच्या, म्हणजे टेकड्या वगैरे चढायच्या. आणि त्यांच्यात ती अफाट शारीरिक क्षमता आहे आणि त्यासोबत त्यांची मानसिक क्षमता जी आहे, कणखरपणा त्यांच्यात प्रचंड निर्माण झालेला आहे. आणि मग हे तयार करत असताना आज अन्वीचं ज्या वेळेला नाव आपण घेतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला ह्याची तयारी कशी झाली ह्या गोष्टीकडे लक्ष प्रत्येकाचं असणं गरजेचं आहे. आपण चिव काऊचा घास मुलांना भरवत असतो. मी अन्वीला घास भरवत असताना कधी चिव काऊचा केला नाही. प्रत्येक घासाला मी गडांत, हा रायगड आहे, हा राजगड आहे, हा सोनगड आहे आणि हा घास खाऊन तू प्रत्येक गड चढणार आहेस, त्या प्रत्येक गडाची तुला चढाई करायची, असं तिच्या बालपणीच तिच्या मनावरती ते रुजलं गेलं. तिला जो घास भरवला गेला तोही घास छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांच्या नावानेच तिला भरवला गेला आणि तिची पूर्ण तयारी, मानसिक तयारी जी आहे ती या पद्धतीनेच तयारी करून घेतली गेली. आणि जेव्हा पहिल्यांदा अन्वी ह्या भर पावसात कळसुबाई शिखर सर करणार होत्या रेनकोट न घेता, त्यावेळेला अन्वींना हेच सांगितलं गेलं की पाऊस जो आहे, पावसात भिजल्यामुळे आपल्याला सर्दी होत नसते, तर व्हायरस विषाणूमुळे आपल्याला सर्दी होत असते. त्यामुळे तुम्ही पावसात भिजला तरी तुम्हाला काही होणार नाही. आणि ही जी वैचारिक शक्ती आहे, ही विचारांची शक्ती, ही मानसिक ताकद जी आहे ती त्यांच्यात आधी पेरली गेली आणि मग त्याचा रिझल्ट म्हणून त्यांनी कळसुबाई शिखर हे भर पावसात रेनकोट न घेता 2 वर्ष 11 महिन्यांचे असताना सर केलं. आणि 1 जुलै 2022 ला त्यांनी हे शिखर सर केलं आणि 6 जानेवारी 2023 ला वर्ल्ड रेकॉर्ड कमिटीने त्यांना द वर्ल्ड यंगेस्ट माउंटनर, जगातील सर्वात लहान माउंटनर या नावाच्या किताबाने सन्मानित केलं. आणि या किताबाने सन्मानित होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या. आणि यानंतर त्यांनी सह्याद्रीतलं सर्वोच्च मिसिसिपीला 8862 फूट केवळ 50 मिनिटात सर करून त्या जगातल्या सगळ्यात वेगवान क्लाइंबर ठरल्या. मग ही जी सगळी तयारी आहे, ही जी त्यांची मानसिक तयारी आणि शारीरिक तयारी कुठे झाली तर ही गडकोट दुर्गांच्या वरती झाली. त्यांना हेच सांगितलं गेलं, आज तुमच्याकडे अत्याधुनिक सुविधा काही नसतील, तुमच्याकडे अत्याधुनिक गोष्टी कोणत्याही नसल्या तरी तुम्ही हे करू शकताय. आणि हेच त्यांच्यामध्ये बिंबवलं गेलं. आणि म्हणून सह्याद्रीत बागडणारी ही कन्या हिमालयात बर्फाच्छादित शिखर, जिथं विरळ ऑक्सिजन आहे, -15 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे, जिथं पाणी गोटायला सुरुवात होतं, अशा ठिकाणी तिने शिवजयंतीच्या दिवशी सूर्योदयासोबत शिवरायांचा शिवध्वज फडकवला आणि शिवरायांची प्रतिमा तिथं स्थापन करून अन्वीनी सगळ्या जगाला संदेश दिला की छत्रपती शिवरायांची शिवजयंती म्हणजे शिवविचारांचा जागर, धैर्यता, वीरता. आणि शिवरायांच्या शिवजयंतीत वाटेल तशी गाणी लावू नका, डॉल्बी लावू नका, नाच करू नका, तर शिवरायांच्या
त्यांचे गडकोट दुर्ग जे आहे ते संवर्धित करा. आणि त्यांनी 6वा विश्वविक्रम त्या दिवशी प्रस्थापित केला आणि त्या जगातील सगळ्यात लहान स्नो कॅप माउंटेनर ठरल्या. म्हणजे सह्याद्री, राखट कणखर आणि हिमालय ह्या दोन्ही गोष्टींचं वातावरण जे आहे ते प्रचंड वेगवेगळं आहे. पण असं असताना देखील त्या हिमालयात कशा पद्धतीनं शारीरिक क्षमता त्यांची विकसित झाली असेल तर सगळ्यात आधी त्यांची मानसिक क्षमता जी आहे ती मनाची तयारी जी आहे ती प्रचंड विकसित केलेली आहे. आजही त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात एनर्जी आहे. त्या तुम्हाला कधीच अशा एका जागी शांत स्थिर दिसत नाहीत. मग त्यांची जी एनर्जी आहे ती एनर्जी आपण गडकोटांच्या माध्यमाच्या समोर आणली आणि अशा पद्धतीनं अन्वी घाटगे हे नाव तयार झालं. आणि आज कित्येक पालक भेटलेले मला हे सांगतात की गिर्यारोहण सारखं क्षेत्र आम्हाला अन्वींच्या मुळे समजलं किंवा आमची मुलंही या क्षेत्रात आली पाहिजेत असं आम्हाला वाटतं. कारण हे क्षेत्र जे आहे मुळात 2020 ला क्लाइम्बिंग हा खेळ ऑलिम्पिकला समाविष्ट करण्यात आला आणि त्या दृष्टीनेही त्यांची तयारी व्हावी. त्यांच्यामध्ये अन्वी घाटगे या नावापेक्षाही भारत हा आपल्या गिर्यारोहण क्षेत्रात, भारत हा क्लाइम्बिंग मध्ये ऑलिम्पिकला पदक मिळवावा ही त्यांच्या मनात विचार पेरली गेली. कारण मला असं वाटतं आणि अन्वीलाही असं वाटतं की अन्वी घाटगे या नावापेक्षाही भारत हे नाव जागतिक पातळीवरती क्लाइम्बिंगला पोहोचणं गरजेचं आहे आणि ती निश्चितच पोहोचवेल. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद मात्र नेहमी सोबत असून देत. अगदी ताई, परवाच दहीहंडी झाली कोल्हापूरमध्ये. या दहीहंडीमध्ये पाहिलं की आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, महादेवराव महाडिक आप्पा असतील किंवा धनंजय महाडिक साहेब असतील यांच्या प्रमुख उपस्थितीने त्यांच्या हस्ते अन्वीचा सत्कार करण्यात आला. तर याचबरोबर आणखीन कोणते पुरस्कार आहेत का की अन्वीला अनेक ठिकाणी पुरस्कार जे मिळालेले आहेत, सांगाल का ते? आता सर अन्वींच्या पुरस्कारांच्या बद्दल सांगायचं झालं तर अन्वींना जवळजवळ आतापर्यंत 300हून अधिक सन्मान आहेत. यामध्ये माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही राहील की अन्वी ह्या वयाच्या 3ऱ्या वर्षी प्रमुख पाहुणी म्हणून डॉक्टर डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदी इथं प्रमुख पाहुण्या होत्या. त्यानंतर त्या अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या आहेत. त्यांच्या हस्ते डॉक्टर इंजिनियर शिक्षकांना पुरस्कार वितरित केलेले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या NSS अग्रणी कार्यक्रमाच्या देखील त्या अनेक शाळा महाविद्यालयांच्या अंतर्गत जे कार्यक्रम होतात त्यांच्या त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतात. तर सांगली जिल्ह्याच्या रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या देखील त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणी म्हणून इतक्या कमी वयात उपस्थित राहणारी मला वाटतं की ह्या पहिल्याच असणार आहेत. आणि त्यासोबत त्यांना अनेक संस्था, संघटना, व्यक्ती, पदाधिकारी आणि अनेक मानाचे जे पुरस्कार आहेत या पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. तर या पुरस्कारांमध्ये त्यांना राजश्री शाहू महाराजांचा पुरस्कार आहे, त्याच्यानंतर राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार आहे, शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार आहे. अलीकडेच त्या पुणे कोंढव्या इथं अखिल नागरिक एकता मंच म्हणून जे मुस्लिम कम्युनिटी आहे त्या मुस्लिम कम्युनिटीच्या प्रमुख पाहुण्या होत्या आणि तिथेही त्यांनी शिवगर्जना दिलेली आहे. तर कुठेही गेल्यानंतर छत्रपती शिवरायांना स्मरण करणं आणि त्यांची आठवण काढून शिवगर्जना दिल्यानंतरच तिथला सन्मान आणि पुरस्कार स्वीकारणं हे अन्वींचं तत्व आहे. तर अनेक पुरस्कारांनी अन्वी ह्या सन्मानित आहेत. पालकांना तुम्ही काय सांगाल की मुलांनी ट्रेकिंग असेल किंवा गिर्यारोहण करणे का गरजेचं आहे बरं? मुळात जे पालक आणि जी आपली मुलं असतात तर मुलांच्या मनातली भीती आणि पालकांच्या मनातली असुरक्षितता ह्या दोन्ही गोष्टी नाहीशा होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला मूल चालता पडतं, पडल्यानंतर आपण तात्काळ जाऊन त्याला उचलतो, आपण थोडं थांबणं गरजेचं आहे की त्याचं त्याला उठू देणं गरजेचं आहे. ज्या वेळेला त्याचं ते उठेल त्याचा एक आत्मविश्वास तयार होत असतो आणि कम्फर्ट झोन जो असतो ह्या कम्फर्ट झोनच्या बाहेर मुलांनी येणं खूप गरजेचं आहे. आणि ट्रेकिंग जर म्हणाल तर आपण छंद म्हणून ट्रेकिंग आजपर्यंत पाहत आलो, पण ट्रेकिंग हे करिअरचं ऑप्शन म्हणून मुलांच्या प्रती आपण त्यांना देऊ शकतो. मुलांनी आणि पालकांनी किंवा प्रत्येक व्यक्तीने ट्रेकिंग हे केलंच पाहिजे. जंगलातली भटकंती ही केलीच पाहिजे. कारण कसं असतं की जसं आपण गाडी सर्व्हिसिंगला देतो त्याच पद्धतीने ही बॉडी जी आहे ही सर्व्हिसिंग करण्याचं काम हे जंगल करत असतं. अनेक जंगलातल्या अशा गोष्टी आहेत की जे आपल्या बॉडी मधल्या ब्लॉक जे असतात ते ब्लॉकेज ओपन करत असतात. मग त्यामध्ये जर आपण बघितलं तर जंगलात जो पालापाचोळा
पाचोळा पडलेला असतो. ह्या पालावरून अनवाणी पायाने चालणं हे देखील एक थेरपी आहे, परंतु हे आपल्याकडे पूर्वीपासूनच आहे. आता अलीकडं विज्ञानाने ते आपल्याला सांगितलं म्हणून आपल्याला त्या गोष्टींचं आश्चर्य वाटतं, पण ह्या आपले जे पूर्वज होते हे या गोष्टी करतच आलेले आहेत. त्याच पद्धतीने जंगलात विविध फुलं फुललेली असतात, रानफुलं फुललेली असतात, त्यांचा एक गंध त्या जंगलात असतो आणि हा गंध ज्या वेळेला श्वसनावाटे आपल्या शरीरात जातो त्यावेळेला आपल्या शरीराला असे कित्येक व्याधी असतात, त्या व्याधी आपोआप ह्या कमी होतात किंवा नाहीशा होत असतात, जे मेडिकल सायन्स कमी करू शकत नाही. म्हणून ट्रेकिंग ही जंगलामध्ये भटकंती ही प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे. जी जंगलात व्यक्ती भटकंती करते, एकतर चालणं हा त्यांचा व्यायाम होतोच, परंतु आजूबाजूला निसर्गाच्या गोष्टी ज्या आपल्यामध्ये आत्मसात केल्या जातात किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या येतात ह्या सगळ्यात महत्वाच्या असतात. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या मुलांना घेऊन ट्रेकिंग केलंच पाहिजे. आणि मुलांना आज ट्रेकिंगची आवड का निर्माण करून द्यायची असेल तर ग्लोबलायझेशन जे आहे ते किंवा ग्लोबल वॉर्मिंग जे म्हणतो, ग्लोबलायझेशन मध्ये आपल्याकडं खाद्य संस्कृती येत गेली, आपली संस्कृती खाद्य संस्कृती जी होती ती मागे पडली आणि आपण जगाच्या पातळीवरती जे काही खाणं मिळतं मग हे खाणं आपण खायला शिकू लागलो आणि हेच खाणं आपल्याला आता खाल्लं जातं. आणि म्हणून मला वाटतं की आज जर आपण 10 मुलं बघितली तर 10 मध्ये सर्रास 5 ते 6 मुलं ही लठ्ठ या प्रकारात मोडतात. मग तो अनुवंशिक असेल किंवा काही कारणाने असेल, पण यामध्ये खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी ह्या देखील तेवढाच मोठं आपल्याला कारण आहे. कारण आज काटकपणा जो असायला हवा, मूळ जे काटकपणा म्हणतो तो काटकपणा नाहीसा झालेला आहे आणि मुलं एक 4 पावलं चालली नाही तर त्यांची दमछाक होते, त्यांचा श्वास लागतो, त्यांना दम लागतो. म्हणजे हे जर लहानपणीच होत असेल तर ही मुलं पुढे गेल्यानंतर त्यांचा शारीरिक कस जो आहे तो कशा पद्धतीने राहणार आहे. म्हणून सगळ्यात आधी आज आपण ह्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत. जे नैसर्गिक आहे, जे पूर्वीपासून चालत आलेलं खाणं आहे, हे खाणं त्या मुलांच्या पोटात जाणं गरजेचं आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग जे प्रचंड प्रमाणात वाढत आहे, ग्लोबल वॉर्मिंगच्या ह्या टप्प्यात, आत्ताच्या ह्या टप्प्यात जर आपल्याला आपली मनुष्य पिढी जर टिकवायची असेल तर त्याच्यासाठी ट्रेकिंग सारखा दुसरा कोणताही ऑप्शन असूच शकणार नाहीये. याचं कारण म्हणजे ही मुलं ज्या वेळेला निसर्गात जातील त्यावेळेला निसर्गातून ती फ्लेक्झिबिलिटी जी आहे, म्हणजे अन्न नसताना सर्वाइव्ह करत राहणं, थोडस पाणी आपल्याकडे असेल तर ते पाणी पुरवत आपल्याला चालायचं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ते शिकत जातील आणि ह्याच गोष्टी त्या मुलांना खऱ्या अर्थानं जगण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना घेऊन जाणं गरजेचं आहे. आपलं जे प्रतिष्ठान आहे शिवकाळ प्रतिष्ठान, या प्रतिष्ठानचं कोणतं मोठं कार्य जे आहे ते आपण आता खूप मोठं काम आहे असं मानता? माझं शिवकाळ प्रतिष्ठानचं सगळ्यात मोठं यश म्हणायचं झालं तर मी म्हणेन की अन्वी हा मोहीमवीर प्रमुख म्हणून पन्हाळा ते पावनखिंड जी मोहीम आहे, धारातीची मोहीम, ते अन्वीने राबवली. आणि एवढ्या कमी वयात त्यांनी ही मोहीम राबवत असताना पहिला जो पूर्ण टप्पा आहे तो पूर्ण त्यांनी अनवाणी पावलांनी केला. आम्ही त्यांना सांगितलेलं तुम्ही शूज वगैरे वापरा, तर त्या बोलल्या नाही, कारण ह्या वाटेवरून शिवराय गेलेले आहेत. म्हणजे ही त्यांची मानसिक तयारी. आणि छत्रपती शिवराय आणि मावळे ज्या वाटेने गेले त्या वाटेनेच माझ्या लेकीनं मोहीमवीर प्रमुख म्हणून अनेक मोहीमवीरांना घेऊन जाणार नाही, ते शिवकाळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून. हे मी माझं सगळ्यात मोठं यश मानते. आणि अन्वी ह्या नेहमी आनंदाची दिवाळी ही संकल्पना राबवत असतात. तर शिवरायांच्या विचारसरणीतून ही मोहीम जर म्हटली तर प्रत्येकाच्या घरात आनंद असावा म्हणून दुर्गम वाडी वस्तींवरती आपण दिवाळीचं साहित्य पोहोचवत असतो. त्यासाठी आपल्याला पायपीट करत चालत जावं लागतं आणि ह्याही गोष्टी आनंदाने केल्या जातात. आजच्या या युवा पिढीला आणि आपल्या समाजासाठी गडकोट संवर्धनासाठी प्रेरित करण्यासाठी आपण काय प्रेरणा द्याल? मी युवा वर्गांना सांगेन की युवा वर्ग हा असा आयुष्याचा महत्वाचा टप्पा असतो आपल्या कालखंडातला, की जर आपण आयुष्याचं जर बघायला गेलं तर आपण लहानपणी बऱ्याच गोष्टी सांगितल्यानंतर करू शकतो, विचार करू शकत नाही. आणि म्हातारपणी विचार असतात पण कृती करण्यासाठी शक्ती नसते. मधला हा युवा वर्गच असा जो आहे जो विचारही करू शकतो आणि कृतीही करू शकतो. म्हणून ह्याला आपण एक सुवर्ण काळ म्हणतो, आपल्या आयुष्याचा सुवर्ण काळ म्हणतो. म्हणून मी सांगेन की युवकांच्यातला जो आजचा सुवर्ण काळ आहे, ह्या सुवर्ण काळाचा त्यांनी उपयोग करत असताना आपल्या छत्रपती शिवराय यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि आपल्याला स्वातंत्र्यातील हा मोकळा श्वास दिलेला आहे,
त्याच पद्धतीने शिवरायांच्या ह्या शिवविचारांच्या वरती आपली ही जी विचारसरणी, ह्या विचारसरणीवरती आपण चालणं गरजेचं आहे. आणि हे चालत असताना आपण आपले गडकिल्ले स्वच्छता संवर्धन तर राखलंच पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी की आता थोड्याच दिवसात शिवजयंती येईल, तर शिवजयंतीच्या ह्यामध्ये आपला आनंदोत्सव साजरा करत असताना कोणत्याही पद्धतीची फिल्मी वाटेल तशी गाणी न लावता, नाचगाणी न करता छत्रपती शिवरायांच्या प्रती आस्था आणि निष्ठा ठेवूनच शिवजयंती साजरी झाली पाहिजे. आणि हे होणं गरजेचं आहे, कारण आज जर याला विकृत स्वरूप आलं तर आपल्याला हे थांबवता येईल का नाही हे सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून वेळीच आपल्या इथल्या युवकांनी सावधगिरीने पावलं टाकत आपली शिवजयंती ही शिवविचारांची निष्ठा ठेवून, शिवविचारांशी प्रामाणिक राहून आपल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन त्या दिवशी कशा पद्धतीनं करता येईल हे पाहून ही शिवजयंती साजरी करावी. कारण शिवरायांना अभिप्रेत असणारी शिवजयंती ही अशीच आहे. मागील कालखंडात, मागील वर्षी जर आपण पाहिलो तर कुठंतरी शिवजयंतीच्या विचारसरणीला छेद जाताना आपण पाहिलेला आहे. तर हा छेद न जाता आपल्याला आपलीच विचारसरणी आणि छत्रपती शिवरायांच्या वरील आपली निष्ठा अबाधित जर ठेवायची असेल तर आपण आपल्या पद्धतीनं कोणत्याही वेड्या वाकड्या गाण्यांवरती नाचगाणी न करता त्या दिवशी आपण गड किल्ल्यांवरती स्वच्छता मोहीम राबवावी, गड संवर्धन करावं, शिवविचारांचा जागर करावा, व्याख्यानांच्या माध्यमातून जागर करावा, पोवाड्यांच्या माध्यमातून जागर करावा. अनेक वेगवेगळ्या स्पर्धा आपल्याला आयोजित करता येतील ज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा पुन्हा एकदा जागर आपल्याला त्या माध्यमातून करता येईल. म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, या सर्व गोष्टी कराव्यात. आणखीन एक माझी तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला कळकळीची विनंती आहे, युवा वर्गाला देखील विनंती आहे की शिवरायांच्या प्रतिमेसमोर कधीही कुठलीही स्त्री नाचणार नाही ह्याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण पाहत असतो त्यावेळेला आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं, मागे शिवरायांची प्रतिमा आणि समोर कोणीतरी नाचत आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हिंडसाळ करायची नाहीये. म्हणून आपण आपल्या राजाच्या प्रती एकनिष्ठ राहूयात, शिवरायांच्या शिवविचारांच्या प्रती एकनिष्ठ राहूयात आणि हे तत्व आपल्याला जोपासता यावं आणि हे जोपासलं जावं हेच युवकांच्याकडून एक अपेक्षा आहे आणि विनंती देखील आहे. बरेच वर्ष झालं आपण गडकोट संवर्धन करता, गिर्यारोहण केलेलं आहे, ट्रेकिंगचे आयोजन करत असता, अभ्यास मोहिमा काढत असता. तर हे करत असताना तुम्हाला आजही कोणता एखादा क्षण आठवतो का की तो आठवल्यानंतर आजही तुमच्या डोळ्यातून पाणी येतं? अशा म्हणजे ज्यावेळेला आपण गडकिल्ले स्वच्छता संवर्धनाला जातो तर पावनगडाचीच मागच्या वर्षीची जी स्वच्छता होती तर तुपाच्या विहिरीच्या शेजारी हौद आहे छोटा, तर मी अन्वीला त्या हौदात उतरवलेलं होतं. तिथले जे सगळे घाण पडलेले आहे ते काढायला. तिच्या चिमुकल्या हाताने जे माझ्या हातात घाण दिली ती कदाचित तिला माहिती नाही पण मला माहिती होतं की ती घाण काय आहे. आणि ते बघितल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं. म्हणजे आम्ही आमचे गड किल्ले हॉटेलच्या रूम सारखे वापरत आहोत. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे की आम्ही आमच्या गड किल्ल्यांवरची मंदिरं हॉटेलच्या रूम सारखी वापरतो. आम्ही आमच्याच गड किल्ल्यांचे जे तटबंदी आहे, जे बुरुज आहेत त्यांना आडोसा बनवून वापरतोय. तर आणि ती सगळी घाण तशीच तिथं पडलेली. ह्या जीवाला कळलं नाही पण आम्हाला कळलं आणि ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे, खेदजनक गोष्ट आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहील की गड किल्ल्यांवरती अशा पद्धतीचं कोणतेही बिभत्स प्रकार होऊ देऊ नका. जर आपल्या नजरेस येत असेल तर तात्काळ तिथंच ते थांबवा आणि ते थांबवणं खूप गरजेचं आहे. आपण हे अगदी इतिहासाचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचं जे काम करता, हे काम करत असताना तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यात कोण प्रेरणा स्थान किंवा गुरु कोण आहेत? छत्रपती शिवराय आणि माँसाहेब जिजाऊ. कारण मला असं वाटतं की ज्यांना माँसाहेब जिजाऊ कळल्या, ज्या स्त्रीला माँसाहेब जिजाऊ कळतील ना ती नक्कीच आयुष्यामध्ये आपली पिढी ही खूप चांगल्या पद्धतीनं घडवू शकते. कारण आमच्या स्त्रियांच्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणास्थान म्हणजे माँसाहेब जिजाऊ आहे. जर एक राजा जगाला नैतिकतेचं अधिष्ठान देऊ शकतो, एकमेव असा राजा ज्या राजाच्या दरबारात स्त्री नाचत नाही, असा राजा निर्माण कोण करू शकतं? एक स्त्री, आणि त्या माँसाहेब जिजाऊ. आणि माँसाहेब जिजाऊ या माझ्यासाठी
प्रेरणा तर आहेतच, मासाहेब माझ्यासाठी गुरुही आहेत आणि त्यांनी ज्या शिवरायांना घडवलं हे शिवराय देखील माझे प्रेरणास्थान आहेत. आणि छत्रपती शंभूराजे जो आज मी श्वास घेते तो त्यांच्यामुळेच घेते. ह्या जे माझ्या आयुष्यातले हे 3 प्रेरणास्थान आहेत, ह्यांच्या पलीकडं मी कुणालाही कधी मानावं असं मला नाही वाटत. ताई, या ठिकाणी तुम्ही आलात, खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, गडकोटाविषयी अधिक माहिती सांगितली, त्याचं संवर्धन कसं केलं पाहिजे, प्लास्टिक मुक्त गडकोट कसे ठेवलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला आपण आपल्या स्वराज्याचे ऐतिहासिक जे वारसे, जे ऐतिहासिक स्थळे जे आहेत ते कसे सुरक्षित आणि अबाधित ठेवले पाहिजेत याविषयी अधिक माहिती दिलीत. या ठिकाणी तुम्ही आलात, तुम्हाला कसं वाटते, काय भावना आहेत तुमची? माननीय विनोद पाटील सर आणि उत्तम गावडे सर, म्हणजे तुम्ही पत्रकारिता करत आहात. गावडे सर तर सरपंच आहेत शिगावचे. एक लोकप्रतिनिधीने आणि एक पत्रकारितेतल्या पत्रकाराने कशा पद्धतीनं असं व्हायचं, एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुमच्या दोघांच्याकडे मी पाहिजे. कारण तुम्ही गडकोट संवर्धन करणाऱ्या एका संस्थेला शोधून त्या संस्थेला इथपर्यंत बोलवलात, निमंत्रित केलात आणि आमच्या माध्यमातून सगळ्यांना कळावं की गडकोट संवर्धन कशा पद्धतीनं व्हावं यासाठी तुम्ही तुमचा वेळ खर्ची घातलात. हे खरं तर तुमची देखील गडकोटांच्या बाबतीत असणारी तळमळच म्हणावी लागेल. आणि तुमची ही तळमळ बघून मला खरंच खूप छानही वाटलं आणि एक अभिमान देखील वाटला की जर प्रत्येक गावात तुमच्यासारखी लोक निर्माण झाली तर नक्कीच त्या गावातले युवक, त्या गावातली तरुण मंडळ हे गडकोट संवर्धन आणि स्वच्छता मोहिमा खूप चांगल्या पद्धतीने राबवतील आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही राबवालच एवढी माझी खात्री देखील आहे. आजच्या या संवादातून आमच्या अनेक श्रोतांना गडकोटाविषयी प्रेम, गडकोट संवर्धनाची गरज आणि आपला ऐतिहासिक ठेवा जपण्याचं मोल याविषयी अधिक माहिती मिळालीच. ताई, आपल्या कार्याला आणि आपल्या शिवकाळ प्रतिष्ठानच्या कार्यासाठी आमच्याकडून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा. आपलं स्वराज्याचा ऐतिहासिक जो ठेवा आहे, जे स्वराज्याचे गडकोट किल्ले आहेत ते स्वच्छ राहिलेच पाहिजे याची आपणही जबाबदारी घ्या. गडकोटावर असणारे प्लास्टिक, जे पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा अगदी काही कचरा वगैरे कागद असतील तर कृपया आपणही कचरा करून देऊ नका, दुसऱ्यालाही करायला भाग पाडू नका आणि जो कचरा असेल तो डस्टबिनमध्येच टाकावा. याच पद्धतीनं आपण सर्वजण मिळून आपल्या या छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन जतन करूया. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद.